विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित पाहणार आहोत. तर चला पाहूया गणित. आपल्या पाठाचे नाव आहे लिनियर इक्वेशन. ओके, लेट्स सी. इन वन व्हेरिएबल म्हणजे ज्यावेळेस फक्त एकच व्हेरिएबल असेल त्यावेळेस एक्झाम्पल असे असतील की एक्स प्लस वन इज इक्वल टू 0, राईट. हा वन इकडे प्लस इकडे गेल्यावर होईल मायनस, एक्स इज इक्वल टू -1. हे दोन्ही इक्वेशन एकच आहेत. सेकंड एक्झाम्पल, एक्स प्लस √2 इज इक्वल टू 0, दॅट इज एक्स इज इक्वल टू √-2. तर ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला काय साम्य दिसेल की इथे फक्त एक्स एकच व्हेरिएबल आहे आणि इथे सुद्धा एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे ही झाली एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. In this case, only one, that is x, variable is present. Therefore, linear equation in one variable. Now, linear equation in two variable. चला पाहूया. Linear equation in two variable. Example: in one day international match, two Indian batsmen together score 170 run. हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे की वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये भारतीय दोन बॅट्समॅनांनी 170 रन केले एकत्र. तर हे स्टेटमेंट आपण कसं लिहू? आपण काय समजू की सपोज द बॅट्समॅन नंबर 1 and 2, 1 इज एक्स अँड 2 इज वाय. तर त्यांचं स्टेटमेंट कसं बनेल? त्यांचं स्टेटमेंट असं बनेल की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. मीन्स बॅट्समॅन नंबर एक्स रन प्लस बॅट्समॅन नंबर वाय रन इज इक्वल टू 70. देअरफोर टुगेदर रन इज इक्वल टू 70. आणि हे झालं लिनियर इक्वेशन. आणि आपल्याला व्हेरिएबल किती मिळाले? इकडे एक्स एक व्हेरिएबल होता आणि वाय एक, असे दोन व्हेरिएबल आपल्याला मिळाले. डेफिनेशन पाहू आपण. Any equation which can be put in form of ax plus by plus c is equal to 0. कोणतं इक्वेशन जे ax plus by plus c ह्या फॉर्ममध्ये असेल, किंवा आपण तेच म्हणू शकतो हा x इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर होईल मायनस, ax plus by is equal to -c. ह्या दोन फॉर्ममध्ये असेल तर त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. वेअर a, b, c आर रियल नंबर 1, 2, 3, 4, 0 and x and y are variable is called linear equation in two variable. Okay, दुसरी डेफिनेशन पाहूया आपण. An equation which contain two variable that is x and y and the degree म्हणजे काय? त्याचा घातांक. degree is 1. ओके, एक असते त्यामुळे लिहायची गरज नाही. of each term containing variable is 1 is called linear equation in two variable. म्हणजेच उदाहरणासाठी आपण पाहू. एक्झाम्पल 3x प्लस 4y. ओके, 3xचा घातांक दिलेला नाही म्हणजे 1 आणि yचा सुद्धा 1. तर हे दोन व्हेरिएबल झाले x आणि y. देअरफॉर इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि जी डिग्री किती असेल? 1. इकडे पाहू बरं. सेकंड नंबर 4x प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर तो yचा स्क्वेअर होता, xचा घातांक 1, yचा पॉवर 2, त्यामुळे ही डिग्री झाली 2. डिग्री म्हणजे काय? पॉवर. तर इक्वेशनच्या पॉवरनुसार आपण त्यांना म्हणू शकतो की हे इक्वेशन हे डिग्री 2 मधलं आहे. ओके, नेक्स्ट -x³ प्लस 2y इज इक्वल टू 0. ओके, तर डिग्री काय असेल? सर्वात मोठी डिग्री किती आहे ते? 3. ओके, दॅट इज क्यूब. देअरफॉर डिग्री इज 3. ॲक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फाइंड व्हेरिएबल दॅट इज टू व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल फाइंड आउट करायचं आपल्याला. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. तर ह्याच्यात व्हेरिएबल किती आहेत? ओके, m आणि n. देअरफॉर व्हेरिएबल इज 2. नेक्स्ट √2x मायनस 5y इज इक्वल टू 16. व्हेरिएबल किती आहेत? x and y. देअरफॉर व्हेरिएबल टोटल नंबर इज 2. नेक्स्ट 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. व्हेरिएबल किती आहेत? अगेन 2, x and y. सेम इयर 4xy मायनस 5y इज इक्वल टू 8. व्हेरिएबल x and y दोन्हीकडे आहे पण yच आहे, राईट. इकडे z असेल तर मग आपण 3 व्हेरिएबल म्हटलं ते. तर हे तुम्हाला मी आता सांगितलं आणि तुम्हाला सॉल्व सुद्धा करायचं आहे. पेज नंबर 2. राईट इक्वेशन इन फॉर्म ऑफ ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर ही इक्वेशन दिलेली आहे तुम्हाला. ax प्लस by प्लस c ह्या फॉर्ममध्ये लिहायची, राईट. पहिलं काय? 2x प्लस 3y इज इक्वल टू 4.3. तर 4.3 हा c आहे, राईट. ax हा झाला ax, हा by आणि हा c आता इक्वलच्या बाहेर आहे. त्याला आतमध्ये घेतल्यानंतर तो काय होईल? हा प्लस होईल इकडे मायनस आणि इज इक्वल टू 0. क्लिअर. सेकंड हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. x मायनस 4 इज इक्वल टू 3y. ओके, तर आपल्याला फॉर्ममध्ये ax. ओके, x दिसला एक्सच्या जागी काय लिहिलं आपण? ax
आता वाय इकडे, हा काय इकडे वाय प्लस, इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस, राईट. मायनस √3y मायनस सी काय 4 इज इक्वल टू 0. त्यानंतर 2x इज इक्वल टू 4y. ओके, 2x इज इक्वल टू 4y. आता 2x झाला, y इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो होईल मायनस y इज इक्वल टू 0. सी तुम्ही लिहू शकता प्लस 0 इज इक्वल टू 0. ना सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. तर सॉल्व करूया. x मायनस 4 इज इक्वल टू √3y. ओके, तर आपल्याला फॉर्ममध्ये लिहायचं आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. क्लिअर. एक्सच्या ठिकाणी x, ओके, हा 3y इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर होईल मायनस √3y आणि c तशाच्या तशा मायनस 4 इज इक्वल टू 0. सेम 2x y इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो होईल मायनस y प्लस c च्या जागेवर 0 इज इक्वल टू 0. नाव अवर सेकंड पॉईंट इज व्हॉट सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस म्हणजे एका वेळी. ओके, आपण एका वेळी दोन इक्वेशन सॉल्व करायचे. दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दॅट मीन्स x and y ॲट द सेम टाइम एका वेळी इज कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. एक्झाम्पल 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 अँड 3x प्लस y इज इक्वल टू 2. तर हे इक्वेशन आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड 1 आणि मेथड 2 ह्या दोन पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी वॉन्ट टू राइट द इक्वेशन 5x minus 3y is equal to 8, equation number 1, as it is. Equation number 2, 3x plus y is equal to 2, equation number 2. Multiply both side by equation 2, multiply both side of equation 2 by 3. आता आपण ह्या इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय काय केलं, कारण की आपल्याला दिसलं की इथं -3 आहे, राईट. तर आपल्याला हा 3 इथं लिहिला तर हे दोन्ही कॅन्सल होतील. ओके, देअरफॉर 5x minus 3y is equal to 8 as it is. ओके, तर 3 ने 3 ला मल्टिप्लाय केलं, 3 3 जा 9, 9x 3y प्लस 3y 3 2 जा 6. गॉट इट. तर हे आपल्याला इक्वेशन भेटलं. नाव ॲड, आपल्याला ॲडिशन करायची. क्लिअर. 5 प्लस 9 14x मायनस 3y प्लस 3y कॅन्सल. ओके, देअरफॉर 0 अँड 8 प्लस 6 इज इक्वल टू 14. तर आपल्याला काय मिळालं 14x इज इक्वल टू 14. हा 14 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर तो होईल डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 14 अपॉन 14 इज इक्वल टू 14 1 जा 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. तर ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 2 3 कोणत्याही इक्वेशनमध्ये टाकू शकता. आपण टाकलं 2 मध्ये. इक्वेशन नंबर 2 परत लिहा. 3x प्लस y इज इक्वल टू 2, राईट. तर एक्सच्या ठिकाणी आपल्याला फक्त 1 टाकायचं आहे. 3 into 1 plus y is equal to 2. 3 1 जा 3 plus y as it is equal to 2, राईट. तर हा 3 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस. देअरफॉर y is equal to 2 minus 3. -3 इज बिग नंबर. ओके, 3 2 गेले, हा पण मायनस साईन असेल, त्यामुळे y इज इक्वल टू -1. देअरफॉर सॉल्युशन ऑफ x y इज इक्वल टू 1, -1. हे आपल्याला सॉल्युशन मिळालं. आता पाहू आपण मेथड नंबर 2 ने सुद्धा आपल्याला तसंच मिळतंय का नाही. सेम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहिलं आपण. लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यू ऑफ y. मग आपण काय केलं, इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहिलं. 3x प्लस y इज इक्वल टू 2. मग आपण yची व्हॅल्यू एक्सच्या टर्ममध्ये काढतोय. मग आपण y असाच लिहिला आणि हे 3x इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर होतील मायनस. देअरफॉर y इज इक्वल टू 2 minus 3x, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 आणि ही y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवली. इक्वेशन नंबर 1 5x minus 3y इज इक्वल टू 8, राईट. तर आता आपल्याला काय मिळाली होती y ची व्हॅल्यू. तर 5x ॲज इट इज -3. y ची व्हॅल्यू काय होती 2 minus 3x. देअरफॉर 2 minus 3x इज इक्वल टू 8. 5x ॲज इट इज 3 2 जा, ओके, -3 into 2 प्लस साईन का घेतली, मायनस इंटू मायनस प्लस.
प्लस 3 इंटू 3 9, सॉरी 3 3 जा 9x इज इक्वल टू 8 ॲज इट इज, 5x ॲज इट इज, 3 2 जा 6, 9x इज इक्वल टू 8. तर इकडे आपण पाहिलं 5x आणि 9x दोन्ही x आहेत आणि दोन्हींचे साईन पॉझिटिव्ह आहेत, म्हणून आपण त्यांची केली ॲडिशन. 5 + 9 इज इक्वल टू 14x मायनस 6 इज इक्वल टू 8. हा 6 इकडे मायनस आहे, ह्या साईडला गेल्यानंतर काय होईल प्लस. ओके, therefore 14x is equal to 8 plus 6, that is 14x is equal to 14. x is equal to 14 upon x, sorry 14 upon 14 is equal to 14 1 14 1 1. इथे पण आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 1. पुट x is equal to 1 in equation 3. इक्वेशन 3 काय होतं, y is equal to 2 minus 3x, x च्या ठिकाणी 1 टाकलं, 3 1 3, 3 minus 2 minus 1. की गॉट इट, आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आणि तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत मी. होमवर्क 3x plus 2y is equal to 29, सायमल्टेनियस सेम आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 5x minus y is equal to 18. नेक्स्ट 15x plus 17y is equal to 21. and next equation 17x plus 15y is equal to 11. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे आणि सॉल्व केल्यानंतर व्हॉट्सअपवरती किंवा मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आत्ता आपण पाहूया एक्सरसाइज नंबर 1.1. फक्त काही क्वेश्चन घेतलेले आहेत मी, कारण की बाकी सोपे आहेत जे तुम्ही करू शकता. ओके, एक्सरसाइज नंबर क्वेश्चन नंबर 1, 5x plus 3y is equal to 9. राईट, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 समजलं. आणि इक्वेशन नंबर 2, 2x minus 3y is equal to 12. तर हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, तर आपण सॉल्व करूया सायमल्टेनियस. ओके, थोडासा लिहिण्यासाठी मला अँगल चेंज करावा लागतो. ओके, तर आपण हे इक्वेशन लिहिले दोन्ही. आपल्याला दिसलं की ते दोन्ही ठिकाणी 3 3 आहे, म्हणजे आपण ह्यांना कॅन्सल करू शकतो. साईन सेम असल्या कारणाने आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ओके, तर आपल्याला इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, आपल्याला स्टेटमेंट काय लिहावं लागेल, नाव ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. वॉट इट, आपल्याला ॲड करावं लागेल. ॲड केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, ओके 5 plus 2 7x plus 3 minus 3 cancel is equal to 12 plus 9 is equal to 21. got it? So x is equal to 11. हा x इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड. 7 1 जा 7, 7 3 जा 21. x is equal to 3. राईट, ही व्हॅल्यू मिळाली. आता ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची इक्वेशन नंबर कुठल्या पण 1 किंवा 2. तर आपण पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 परत लिहू. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 इंटू 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके, हे दोन्ही नंबर आहेत, त्यामुळे आपण हा प्लस इकडे आहे 15, हा इकडे घेऊ, तो होईल मायनस. therefore 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. ओके, बिग नंबर इज वॉट 15, त्यामुळे बिग नंबरची साईड येईल. आणि 15 मायनस 9 इज इक्वल टू 6. ओके, 3y, therefore y इज इक्वल टू मायनस 6 अपॉन 3. 3 मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर 3 होईल डिवाइड. 3 1 जा 3 2 जा, y इज इक्वल टू मायनस 2. ओके, आपण चेक करू. आता इक्वेशन 1 काय होतं आपल्याकडं, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 3 प्लस 3 इंटू वायची व्हॅल्यू मायनस 2 इज इक्वल टू 9. ओके, 3 इज इक्वल टू 9 येते का नाही भाऊ. 5 3 जा 15. ओके 3 2 जा 6 आणि मायनस असल्यामुळे मायनस 6 इज इक्वल टू 9. 15 minus 6 is equal to 9 is equal to 9. That means our answer is right. अशाच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2चे काही एक्झाम्पल आहेत, हे सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत. सोपे आहेत, चुका होतील, काही हरकत नाही. तुम्हाला सॉल्व करायचे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा हे लिहू शकता स्टॉप करून आणि मला पाठवा. ओके, टोटल जास्त क्वेश्चन आहे, फक्त 4च क्वेश्चन आहेत. ओके, 3 and 4 ट्राय करा, सुरुवात करा आणि तुम्ही सॉल्व करून मला पाठवायचे आहेत. ह्यानंतर जो ग्राफचा पार्ट येणार आहे, तो ग्राफचा पार्ट आपण उद्या पाहू.
तोपर्यंत स्टे कनेक्टेड.